ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली, मला टार्गेटही केलं, पण मी सगळ्या समाजाचा विचार केला, मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही. पण त्याच वेळी जर ओबीसी समाजाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तर त्या गोष्टीचं प्रतिपादन करणं, त्या गोष्टीचा निर्णय घेणं हे कधीच मी चुकीचं मानत नाही. त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे. मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही. खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय, हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे. उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे. याचं कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला, म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो. आणि म्हणूनच या समाजाचं उतराई होणं, या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे. या ठिकाणी आमचा दलित समाज असो, आदिवासी समाज असो, ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे. आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे 2020 साली कोर्टाने काढून घेतलं, 2022 साली ते खंडित स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं होतं, पण आपण त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढलो. आणि मला सांगताना आनंद वाटतो की सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं आणि संपूर्ण 27% ओबीसीचं आरक्षण हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये परत करण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं. काही नतद्रष्ट लोक त्याच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी सांगितलं चुकीचं होत आहे, हे तुम्ही करू नका. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो, परवा त्यांनी ती पिटिशन त्या ठिकाणी डिसमिस केली आणि सांगितलं ओबीसीला पूर्ण 27% आरक्षण हे या ठिकाणी मिळेल. आणि मला असं वाटतं एक महत्वाचा निर्णय हा आपण या निमित्ताने करू शकलो. आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि याच्या उद्घाटनाकरता बबनरावजींनी आणि महासंघाने मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे परिणयजींनी या ठिकाणी सांगितलं की ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतून 2005 साली झाली. पण तायवाडे सर आणि परिणयजी दोघेही मान्य करतील की 2005 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासून सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय. मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ही केवळ 1 लाख रुपये होती, त्यावेळी 2000 साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता. आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून विधानसभेतनं त्या काळामध्ये तो 1 लाखावरनं 2.5 लाख रुपये नॉन क्रिमिलियर ही 2003 साली 4 साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं. आणि त्यावेळी बबनरावजी तायवाडे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी, ओबीसी महासंघाशी हा गेल्या 25 वर्षाचा संबंध आहे. आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणूनच सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींच्या संदर्भात अनेक वर्ष या संघर्षामध्ये मी सातत्याने सामील होतो. आणि ज्यावेळी
मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मिळालेल्या संधीचा उपयोग करून ओबीसी समाजाकरता जी काही चांगले निर्णय करता येतील ते निर्णय सातत्याने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मला अतिशय आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले. आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल, पण हे निर्णय करून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे. बबनरावजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी परिणयजी असतील किंवा आमचे सचिनजी असतील, पूर्ण ही जी टीम आहे, या टीमने इतका सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला की त्यामुळे एक एक निर्णय आम्ही घेत गेलो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कागदावर निर्णय राहिले नाही, मागे पुढे झाले असतील, कदाचित काही कमी झालं असेल, काही अधिक झालं असेल, पण घेतलेला एक एक निर्णय हा आपण पूर्ण करण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्टेलचा जो निर्णय होता, अतिशय कठीण काम होतं, पण आता आपण जवळपास 54 हॉस्टेल सुरू केले आहेत. उरलेले हॉस्टेलही आता सुरू होत आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल असेल किंवा ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्याकरता आपण 60,000 रुपये त्यांना देण्याची योजना सुरू केली. ती योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून आमच्या मुलांकरता शिक्षणाची दारं आपण खुली केली. यासोबत आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता पहिल्यांदा परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली आणि आज मोठ्या प्रमाणात आपली मुलं परदेशात देखील शिकतायत. अर्थात आता महासंघाची मागणी आहे की याच्या थोडा विस्तार केला पाहिजे, अधिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. नजीकच्या काळात जरूर त्याचाही विचार आपण हा निश्चितपणे करू. पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही ओबीसी समाजासोबत मी अतिशय कन्व्हिक्शननी या ठिकाणी आहे. माझ्याकरता ओबीसी समाजासोबत राहणं हा काही कुठल्याही राजकीय फायद्याकरता मतांकरता विषय नाही, तर माझं एक कन्व्हिक्शन आहे की या देशातला ओबीसी समाज हा या देशाच्या पाठीचा कणा आहे. या समाजाने या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये पायव्याचं काम केलेलं आहे आणि ओबीसी समाजातल्या विविध जातींनी, आमच्या 12 बलुतेदारांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आपला गावगाडा चालवण्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे, आज आपल्या सरकारला आणि देशाला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला. आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत. समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे. समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही. त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे. त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी 76 मागण्या मांडलेल्या. या 76 मागण्यांपैकी मला असं वाटतं 24 मागण्या केंद्र सरकारच्या आहेत. त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू. जवळपास 26-25 मागण्या राज्य सरकारच्या, महाराष्ट्राच्या आहेत. त्याच्यावर मी काम करेन, मी तुम्हाला आश्वस्त करतो. तुम्हाला माहिती आहे, यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो. त्यामुळे या 25 मागण्यांकरता मी असेल, आमचे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो. 300 कोटी 400 कोटी तुम्ही काही चिंता करू नका. किती दिसतायत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो. त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू. आणि जवळपास 25 मागण्या या तुम्ही गोवा सरकार करता देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत. ते माझे मित्र देखील आहेत. त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोहोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन. आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत. अशा प्रकारचे